त्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम चुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत आपला दशक 15वा सुरू आहे. दशक 15वा समास 6वा सुरू आहे. चातुर्य विवरण असं या समासाचं नाव आहे. समर्थांनी याआधी 2 समास दिले बघा. एक दशक 14व्या मध्ये समास 6वा दिलेला आहे. चातुर्य लक्षण आम्ही याचा अभ्यास केलेला आहे. दशक 14 समास 6 मध्ये चातुर्य लक्षणाचा अभ्यास केलेला आहे. चातुर्य विवरण आणि यावेळेला चातुर्य विवरण दिले. 2दा समर्थांनी चातुर्यावर भर दिलेला आहे. म्हणजे परमार्थामध्ये चातुर्य किती महत्वाचं आहे ह्याकडे आपण नीट लक्ष देणं आपलं काम आहे. परमार्थ येऱ्या गबाळायचा नाही. परमार्थ बावळटांचं क्षेत्र नाही. काही जमत नाही म्हणून परमार्थ अजिबात नाही. पळपुटांचा प्रांत परमार्थ नाही. असं जर असतं तर समर्थांनी चातुर्य विवरण 2दा का दिलं असतं. दशक 14 मध्ये सुद्धा मला दिलेला आहे समास 6वा. चातुर्य लक्षण दिलंय, आता विवरण दिलंय. दोन्ही वेळा समर्थांनी चातुर्यावर भर देण्याचं कारण एवढंच आहे की समर्थ म्हणतात चातुर्य का आवश्यक आहे. कारण चातुर्य शृंगारे अंतर. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर. दोही मध्ये कोण थोर बरे पहा. चातुर्यानी आमचं अंतर शृंगारतो म्हणजे अंतरंगाचा शृंगार होतो. म्हणजे अंतरंग आमचं सजवला जातो आणि वस्त्रांनी शरीर सजवला जातो. परंतु या 2 मध्ये कोण थोर आहे याचा विचार आम्ही नक्की करावा. म्हणजे आता आम्हाला आमचं अंतरंग जर सजवायचं असेल, अंतःकरण जर सजवायचं असेल तर मात्र अंतःकरण सजवायला चातुर्याची अत्यंत गरज आहे. या निष्कर्षापर्यंत आपण याला काय हरकत आहे. आता चातुर्याचा शृंगार म्हणजे नेमकं काय. शरीराचा शृंगार सगळं कळतो. उंची वस्त्र नेसली, उंची दागिने घातले किंवा आपल्या शरीराचा शृंगार होतो. शरीर देह शृंगारला जातो. परंतु अंतरंगाचा शृंगार म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता. साधन चतुष्टय संपन्न ज्या वेळेला हे अंतःकरण होतं तो ह्या अंतःकरणाचा शृंगार आहे. आणि त्यावर मेरुमणी म्हणजे अनुभव रूपता. एवढं एकदा त्या अंतःकरणामध्ये अंतःकरणाचा शृंगार झाला की बस मग मात्र शृंगार झाल्यानंतर जीवात शिवाचं लग्नच बाकी आहे, ऐक्यच बाकी असतं. म्हणून चातुर्य शृंगारे अंतर आणि वस्त्रे शृंगारे शरीर. शरीराचा शृंगार आम्हाला कळतो.
पण अंतःकरणाचा शृंगार कळतच नाही. दैवी गुण संपन्न असणं हा अंतरंगाचा शृंगार आहे. साधन चतुष्टय संपन्न असणं हा अंतरंगाचा शृंगार आहे. दैवी गुण संपन्न असणं उद्या आहेच. उद्या आपला स्वाध्याय मंच आहे सकाळी. त्यावेळेला लक्ष देणारच आहे की दैवी कोणते गुण आहेत आणि आसुरी संपत्ती कोणती आहे. यांनी आपला सगळा शृंगार करणं, यामध्ये कोणतं महत्वाचं आहे हे आम्ही लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचा. समर्थ प्रयत्नांना खूप महत्व देतात. समर्थ प्रयत्नवादी होते आणि म्हणून प्रयत्नवादी असल्यामुळे समर्थ म्हणतात की अचूक यत्न करवेना. आम्हाला योग्य अचूक प्रयत्न आम्ही करत नाही, म्हणून केले ते सज्जन. म्हणून जे आम्ही करतो ते आम्हाला नीट आमचं सजत नाही. एवढी तयारी केली हो, पण सजावट काही झालीच नाही चांगली. त्याचं कारण आम्ही योग्य प्रयत्न केले नाही. अचूक प्रयत्न करवेना. अचूक प्रयत्नांना फार महत्व आहे परमार्थामध्ये. परमार्थामधलं अर्ध यश हे योग्य प्रयत्नांना होतं. योग्य प्रयत्न जर आमचे असतील, योग्य दिशेने आमचे प्रयत्न असतील, योग्य दिशेने जर आमची वाटचाल असेल, तरच आम्हाला आमच्या साध्याप्रत जाता येतो. मग योग्य दिशा म्हणजे कोणती? मी ठरवेल ती नाही. मग कोणती? शास्त्राने जी ठरवली ती, श्री गुरूंनी सांगितलेला मार्ग तेच योग्य दिशा आहे आणि तो माझ्याकडून नीट योग्य असा व्हावा. म्हणजे म्हणून श्री गुरूंचे सर्व ऐकावे, तया जाणावे, तया सेवावे, त्यांचे सर्व ऐकावे. सर्व यामध्ये सगळं आलं हो. त्यांचे सर्व ऐकावे असं ज्यावेळेला काका म्हणतात आहे, त्यावेळेला माझी जबाबदारी श्री गुरूंचं सगळंच्या सगळं तंतोतंत साधने संबंधी ऐकायचं. नाही तर आपण नेहमी एक गोष्ट सांगतो की श्री गुरु म्हणत, बाळा आलास थकलास बस, बसतो. बाळा विश्रांती घे, विश्रांती घेतो. बेटा आता थोडं खाऊन घे, खाऊन घेतो. आणि आता झाला ना तू चांगला ताजा तवाना, आता सत्संगाला बस. तर म्हणतो गुरुदेवा तुम्हीच म्हणालात ना की थकलाय तर विश्रांती घे, तर आता मी झोपतो. मग सर्व ऐकावे यामध्ये ह्या सदरात तो शिष्य मोडला नाही. श्री गुरूंनी विचार केला होता की सत्संगाला बसण्यापूर्वी तर थकवा गेला शरीराचा, मग अंतरंग जर ताजं तवानं झालं तर सत्संगाचे मुद्दे चांगले ठसतील. म्हणून म्हंटल एवढं सगळं. आधी आम्ही 90% ऐकतो आणि 10% ऐकत नाही. म्हणून अचूक यत्न करावे ना. योग्य प्रयत्न आमच्याकडून नाही, म्हणून केले ते सजे ना हो. म्हणून जे करतो ते आमचं प्रयत्न तडीच जात नाही, ते सजत नाही. आणि ह्याला कारण जर काय असेल तर आपला अवगुण जाणवे ना काही केल्या. समर्थ म्हणतात याला कारण जर काय असेल, मला माझा अवगुण लक्षात येत नाही की माझं नेमकं कुठे चुकतं आहे. आणि हा जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही अवगुण, तोपर्यंत चूक लक्षात येत नाही, तोपर्यंत योग्य प्रयत्न होत नाही. कुठे चूक होते हे लक्षात आलंच पाहिजे. श्री गुरु आम्हाला सावध करतात, ती सावधानतेचे ते इशारे आमच्या लक्षात आलेच पाहिजे. श्रवण कसं असावं? अत्यंत अवधान ऐकले दिजे असं श्रवण असावं. एकाग्रतेने श्रवण असावं, एकाग्रतेने अभ्यास असावा. आणि ह्याला चातुर्य लक्षण असं म्हणतात. समर्थांनी चातुर्य लक्षण सांगितलं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नीट सांगितलंय. चतुर वेगळं आणि चातुर्य वेगळं हो. चतुर्थ प्रपंचामध्ये पण करतात, चतुर आहे हो फार. आपला स्वार्थ समजतो फक्त आणि आपल्या स्वार्थाने आपला फायदा करून घेतो, असा तो चतुर आहे. पण चातुर्यामध्ये स्वार्थीपणा नसतो. समर्थ ज्या वेळेला आम्हाला चातुर्य लक्षण सांगतात आहे, चातुर्य विवरण सांगतात आहे, त्यावेळेला त्यामध्ये स्वार्थ नाही, अजिबात स्वार्थ नसतो.
माझ्या शाश्वत हितासाठी ज्या काही युक्त्या प्रयुक्त्या समर्थांनी सांगितल्या आहेत त्याला चातुर्य असं म्हणतात. त्या युक्त्या प्रयुक्त्यांना कशाच्या दृष्टीने हो, माझ्या शाश्वत कल्याणासाठी, जीवाच्या शाश्वत कल्याणासाठी संत श्री गुरु काही युक्त्या सांगतात त्याला चातुर्य असं म्हणतात. आणि आपल्या स्वार्थासाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी जो काही युक्ती प्रयुक्ती स्वतःच्या मनाने करतो त्याला चतुर असं म्हणतात. लक्षात ठेवायचं बिलकुल. चतुर कोणाला म्हणायचं? स्वतःच्या मनाने केलेल्या युक्त्या प्रयुक्त्या. किती करतो आपण युक्त्या प्रयुक्त्या? आला फोन मला आत्ताच. कोणाचा? आमच्या एका स्नेहीचा फोन आला हो. आणि म्हणतात आहे की आम्हाला आपल्या घरी यायचंय, येऊ का? आपणास वेळ आहे का? तर इतक्या जवळचे स्नेही आहे, नाही कसं म्हणायचं? येऊ नका कसं म्हणायचं? येऊ नका म्हणणे बरोबर नाही. या म्हटलं तर आता माझा मूडच नाहीये त्या लोकांना अटेंड करण्याचा. नाहीच आहे मूड. कंटाळा येतो एखाद दिवशी लोकांना अटेंड करण्याचा. मग आता अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला माझ्या मनाने मी युक्ती करतो आणि सांगतो की अहो तुम्ही आला असता तर मला खरंच खूप आनंद झाला असता. मला सारखी तुमचीच आठवण येते. पण काय करू? आता मी आहे ना थोडासा कामात आहे. बस. केली की नाही युक्ती? ही युक्ती सांगितली होती का कोणी? नाही. माझ्या मनाने मी युक्ती केली आणि त्यांना शिताफीने टाळलं. तुम्हाला भेटायला मला आज खूप आवडलं असतं. पण ह्या कामामुळे फुरसतच मिळून नाही राहिली आज. तर आपण आजच्या ऐवजी पुढे केव्हा तरी भेटू. याला चतुराई असं म्हणतात. म्हणून प्रपंचामध्ये जेवढे आम्ही रस्ते काढतो ना, आमच्या फायद्यासाठी, आमच्या हितासाठी, आमच्या स्वार्थासाठी ते आम्ही आमच्या मनाने काढत असतो. आणि म्हणून आम्ही तिथे फसतो. परमार्थामध्ये जे चातुर्य वापरायचं असतं ते संतांनी श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे युक्त्या प्रयुक्त्या वापरून शाश्वत हिताकडे वाटचाल करायची असते. शाश्वत हिताकडे जाण्यासाठी त्या युक्त्या प्रयुक्त्या असतात. केवढा जमीन अस्मानचा फरक आहे हो चतुर आणि चातुर्यामध्ये. म्हणून चातुर्य बुद्धीचं लक्षण आहे. फार सुंदर लक्षण सांगितलं समर्थांनी आम्हाला याआधी की देहे नेतके शृंगारिले. देहाला सुंदर शृंगार केलं हो, परी चातुर्य विण नसले. शृंगार देहाला जरी चांगला केला पण चातुर्य जर अंगी नसेल तर काहीच कामाचं नाही. गुणे विण साजरे केले बाष्कळ जैसे. गुण नाही अंगात आणि गुण नसतानाही आम्ही ज्या वेळेला 4 लोकांसमोर आमचं प्रेझेंटेशन असतं ते जसं निरर्थक असतं, गुण नसतानाही बोलताच नाही येत, वक्तृत्व काहीच नाही, तरी सुद्धा 4 लोकांमध्ये जाऊन बोलण्याची एवढी हौस असते. वाटेल तसं आम्ही बोलतो. त्या बोलण्याला काहीही शेंडा नाही, बुडूक नाही, काही नाही, काही. आणि भगवंताच्या कृपेने आम्ही बोललो, परत वर शिक्का पण आम्ही मारून देतो. गुणेविण साजरे केले बाष्कळ जैसे. त्या बोलण्याचा काहीही सुतराम कोणावरही परिणाम होत नाही. त्याला चातुर्य म्हणत नाही. चातुर्य हे बुद्धीचं लक्षण आहे. चातुर्य हे बुद्धीचं लक्षण आहे. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले चातुर्याचं. जे समजलं त्याप्रमाणे वागणं तेच भाग्य पुरुष होतात. आणि या वेगळे उरले ते करंटी पुरुष, या वेगळे जे असतात ते करंटी पुरुष. म्हणून आम्ही आमच्या वाटचालीमध्ये युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर करणं अगदी बंद करा. बिलकुल बंद करायचं. युक्त्या प्रयुक्त्या प्रपंचासाठी त्या वापरून आम्ही प्रपंचातून रस्ते काढतो आणि स्वतःला तिस्मार्थ समजतो की बा मी बघा माझ्या चातुर्याने कसं त्यांचा कन्ना काटला, कसा त्यांचा पत्ता कापला,
कसं त्यांच्याकडून काढून घेतलं, त्यांच्या मनातलं काढून घेतलं, त्यांची संपत्ती काढून घेतली. मी माझा स्वार्थ कसा साधून घेतला माझ्या चातुर्याने, असं जोपर्यंत आम्हाला वाटतं न हो, तोपर्यंत आमचा परमार्थ सगळा बिघडलेला असतो. आणि म्हणून चातुर्याचा वापर आम्ही परमार्थामध्ये कसा करायचा हे समर्थ आम्हाला सांगतात आहे. त्या चातुर्याने आमचं सगळ्यांचं पारमार्थिक कल्याण होईल. असं पारमार्थिक कल्याण करायला आम्ही सज्ज पाहिजे. माझं कल्याण करायला मीच सज्ज पाहिजे, दुसरा कसा सज्ज राहील? आणि हे चातुर्य लक्षण मी माझ्या अंगी बाणवायचं असेल तर सावधपण माझं दे रे राम. समर्थ प्रार्थना करतात रामरायाकडे, सावधपण मज दे रे राम, धूर्तपणा मज दे रे राम. धूर्तपणा, धूर्त कावेबाज प्रपंचातला नाही, स्वार्थासाठी केलेला धूर्तपणा कावेबाज हा वेगळा, परंतु परत शाश्वत हितासाठी असलेला धूर्तपणा चातुर्य लक्षण दे रे राम. समर्थ रामरायाजवळ मागणी करतात ते मला दे, माझ्या अंगी ते बाणव दे चातुर्य लक्षण. आणि म्हणून चातुर्य लक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. आता या समासामध्ये ज्या वेळेला समर्थ चातुर्य विवरण करतात त्यावेळेला समर्थांनी काय केलंय की 1 ते 5 पर्यंत, ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 5 पर्यंत लेखन साहित्य आणि लेखन क्रिया जी आहे त्याचे रूपकात्मक वर्णन केलेलं आहे. आता लेखन साहित्य आणि लेखन क्रिया याचं रूपकात्मक वर्णन करायचं कारण काय? चातुर्य लक्षणामध्ये हे कारण काय? असं सगळ्यांना प्रश्न पडला असेल की पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, त्याने वेळ उमजले, हे तो घडेना. म्हणजे दिव्याच्या पिवळ्या ज्योतीवर येणारा काळा धूर काचेवर जमवला, काजळी तयार होते आणि काजळीची शाई लिहिण्यासाठी जगभर वापरू लागले. आता दिव्यावर काजळी धरायची आणि त्या काजळीचा उपयोग शाईसाठी करायचा आणि त्यांनी लेखन क्रिया सुरू झाली. सगळ्यात पहिले ज्यावेळेला शाई नव्हती, त्यावेळेला पेन नव्हते, पेन्सिल नव्हत्या, त्यावेळेला तिथून लेखनाला प्रारंभ झाला. हो, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय? समर्थांनी सरळ लिहिलंय, तेणे विण उमजले हे तो घडेना. सगळ्यात महत्वाचं समर्थांनी सुरुवातच दिलेली, लेखन क्रिया दिलीये, लेखन क्रियानंतर लेखन साहित्य दिलंय, याचं स्पष्टीकरण केलंय. पण लेखन क्रिया लेखन साहित्याचं स्पष्टीकरण करण्यामागे आम्हाला नवीन माहिती देणं थोडी आहे की लेखन क्रियेचा शोध केव्हा लावला आणि नंतर मग ती कशी विकसित झाली. आणि आता विकसित होता होता ना शाई लागत, ना पेन लागत, ना काहीच नाही. मोबाईलवर टच केला की बोटांनी असं असं केलं की लिहिल्या जातो. एक बटन दाबली, तोंडाने उच्चार केला की तिथे लिहिल्या जातो. एवढी ही लेखन कला विकसित झालेली आहे. ह्याचा आम्ही फायदा करून घ्यायचा की नाही? हो, नक्की करून घ्यायचा. खूप आनंद झाला आजचा समासाच्या 5 ओळ्या वाचून. समर्थ म्हणतात, लिहिल्याशिवाय ज्ञानाचा प्रसार होत नाही. आपला विषय आला की नाही? श्रवण करताना काय सांगत होते? त्रिसाधन श्रवण करण्यासाठी त्रिसाधन वापरा. कोणतं? वही, पेन, पुस्तक. हा आग्रह आपण धरतो की नाही? आज खूप आनंद झाला मला जेव्हा समर्थांचे विचार वाचले, त्यावेळेला लक्षात आलं की काकांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. काका समर्थांनी जसं सांगितलं तसं काका आपल्याला मार्गदर्शन करतात आहे. म्हणजे काकांच्या मार्गावर आपण आहोत. आणि म्हणून लिखाणाचा आग्रह आपण धरतो. स्वाध्यायामध्ये पण लिखाणाचा आग्रह धरतो. स्वाध्याय मंचमध्ये जेवढं समजलं तितकंच लिहा, आपल्या भाषेत लिहा. नका फापट पसारा करू शब्दाचा, कारण लिहिल्याशिवाय ज्ञानाचा प्रसार होत नाही. इतकं लेखनाचं महत्व समर्थांनी सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलंय समर्थांनी की
सर्व प्रकारच्या ज्ञानाचा संग्रह लिखाणाने होतो. दुसऱ्या ओवीमध्ये ज्ञानाचा संग्रह लिखाणाने होतो. तसा तुम्ही ज्ञानाचा संग्रह करू शकाल का? आपण करू शकू का तसा संग्रह? कितीही आपण बुद्धीमध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बुद्धीला एक मर्यादा पडतात आणि त्या मर्यादा असल्यामुळे आम्हाला ज्ञान साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. हो, मोबाईल मध्ये सुद्धा आम्ही किती पण मोबाईल मध्ये करून ठेवला, डाटा सगळा सेव्ह करून ठेवला, तरी तो जो डाटा आहे तेवढाच सेव्ह होईल की नाही, त्यालाही मर्यादा पडतात की नाही. त्या दृष्टीने मोबाईललाही मर्यादा पडतात, कॉम्प्युटरलाही मर्यादा पडतात. परंतु लिखाण असं आहे की याला मर्यादा नाही. आणि म्हणून आम्ही लिखाणाच्या माध्यमातून ज्ञानाचा संग्रह करू शकतो. आमच्या बुद्धीमध्ये साठवून ठेवायला मर्यादा पडतात. विस्मरण ही एक फार मोठी मर्यादा आहे. अहो, पहिले खूप आठवायचं, आता वयानुसार ओव्या आठवतच नाही. पहिले काय पाठ असायच्या ओव्या, आता शब्द विसरतो, पहिला शब्द विसरतो. सांगा बरं पहिला शब्द, पडल्या की नाही मर्यादा. पण लिहिलेलं जर आमच्या जवळ असेल तर पटकन आम्ही उघडतो, पहिला शब्द बघतो, लगेच सुरू. लिखाणाचं महत्व आणि म्हणून लिखाणाचा आग्रह जो धरते ना हो, प्रत्येक अभ्यास वर्गामध्ये आता जेवढे अभ्यास वर्गाचे गटप्रमुख आहे, त्या गटप्रमुखांना सांगितलेलं आहे की आता अभ्यास वर्ग सुरू होऊन 6-6 महिने झालेले आहेत. आता सगळ्यांना सांगा अभ्यास वर्गातल्या लोकांना की मनाचा श्लोक जेवढा समजला तेवढा आपल्या वाक्यामध्ये, आपल्या शब्दामध्ये 5 ओळी का होईना पण तो लिहा. सगळ्या अभ्यास वर्गाला सूचना केल्या आहेत. एकमेकांना विचारू शकता. पांढऱ्या कोड्याला पण सूचना गेली आहे, पुसदला पण सूचना गेली आहे. बडनेऱ्याला तर नवीनच मुली आहेत, नवीनच भगिनी आहेत त्या सगळ्या. त्यांना ना त्यांनी कधी आजपर्यंत असं लिखाण वगैरे असं केलं नाही, पण त्याही आता लिहायला लागल्यात हो. तिथे पण सांगितलं, सुरुवातीला सांगितलं की वर्गप्रमुखांनी तो श्लोक समजावून सांगायचा आणि समजल्यानंतर 4 ओळी त्यांनीच सांगायच्या आणि बाकीच्यांनी लिहून घ्यायच्या. आणि समर्थ काय सांगतात आहे, लिखाण आणि ज्ञानाचा संग्रह होतो. आणि असा संग्रह एकदा झाला की ऐहिक जीवन आणि मोक्ष या दोन्हीसाठी ते आवश्यक आहे. ओवी क्रमांक 4 पहा. ती जी आता शाई कशी झाली, बोरू कसा झाला, पेन कसा झाला, हे सगळं समर्थांनी सांगितलं. आम्हाला त्याच्याशी काही हे नाहीये. ते समजून घेण्यामध्ये तितकंस तेवढं महत्वाचं नाहीये. त्याच्या मागे समर्थांना काय सांगायचंय ते लक्षात घ्या. का कशासाठी इतका शोध लागला लिखाणाचा? कारण लिहिणं परमार्थामध्ये अतिशय महत्वाचं आहे. ऐकणं, वाचणं, लिहिणं आणि सांगणं ही श्रवणाची व्याप्ती समर्थ काकांनी आपल्याला श्रवण निरूपणात सांगितलेली आहे. ऐकणं, वाचणं, लिहिणं आणि सांगणं, जे समजलं ते बाकीच्यांना सांगत चला. आणि म्हणून भज गोविंद एवढा मोठा आपण घाट घातला हो. 20 वक्ते तयार केले नवीन, तेवढ्यासाठी जेवढं समजलं तितकं सांगताच आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने समर्थ म्हणतात की या लिहिल्याने काय होतंय, ऐहिक आणि पारमार्थिक मोक्ष या दोन्हीत यश मिळवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान लिहिता वाचता येते. ऐहिक जीवनामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी अशा लिहून जर ठेवल्या तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. खूप फायदा होतो. तो झालेला फायदा मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. सुनील काकांची सवय होती, डायरीवर लिहून ठेवायचे, नियोजन करायचे, डायरीवर लिहून ठेवायचे. इतक्या साली हे करायचं, त्यानंतर यातून याचा विचार करायचा नाही, असं डायरीवर लिहून ठेवायचं. लिखाणाचं काम महत्व विसरलं जात नाही, ते विस्मृतीत जात नाही. आणि लिखाणाप्रमाणे आपलं जीवन चाललंय की नाही,
याकडे आपण बारकाईने लक्ष देतो. जे लिहिलं त्याप्रमाणे आपलं चाललंय की नाही, जे नियोजन केलंय त्याप्रमाणे आपलं नियोजनाप्रमाणे आपलं जीवन चाललंय की नाही, जे आम्ही श्रवण केलं ते श्रवण आम्ही जे समजलं ते लिहून ठेवलंय की नाही आणि ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला उतरवता येत आहे की नाही, जीवनाला लावून घेता येत आहे की नाही, यासाठी लिखाण फार फार आवश्यक. दोनदा तीनदा भर देते, फार फार आवश्यक. इतकं महत्वाचं लिखाण आहे. काकांनी पण जोर दिलाय, समर्थांनी पण त्या लिखाणावर जोर दिलाय. 2-3 मुद्दे लिहिल्याशिवाय ज्ञानाचा प्रसार होत नाही. अंडरलाईन करा पहिला ओवी मधला हा मुद्दा. लिहिल्यानंतर सर्व प्रकारच्या ज्ञानाचा संग्रह लाभतो. लिहिल्यानंतर ऐहिक जीवन व मोक्ष या दोन्ही मध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान लिहिता वाचता येतं. जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा आपण पटकन एखादा मुद्दा पाहू शकतो मागचा. इतकं लिखाणाला महत्व दिलेलं आहे. आणि समर्थ 5व्या ओवीमध्ये म्हणतात की लिखित ज्ञान संग्रहाचे महत्व जर पुरेसे समजावून घेतले तर मूर्खही शहाणा होतो. काय महत्व दिलंय हो लिखाणाचं. आग्रह जो आपला आहे तो बरोबर आहे की नाही. धाक वाटतो बरेच जणांना, बापरे काकूंचं प्रवचन म्हणजे आलं त्रिसाधन, त्रिपुटी आली, त्रिसाधन म्हटलं की भयंकर कंटाळा. कुठे हो लिहायची सवय राहिली का आता. शाळा संपली, कॉलेज संपलं, शिक्षण संपलं, आता लिहायचं. आता नाही होत हो लिखाण बिखाण काही. आम्ही फक्त ऐकतो. हो ऐकता, पण लक्षात किती ठेवता, राहतं किती. पसरट भांड्यामध्ये भांड अगदी पसरट घेतलं, त्याच्यामध्ये पाणी किती बसेल. जेवढा खोल भाग आहे तितकंच बसेल, बाकी सगळं वाहून जाईल. मग काय फायदा तुमचं पाणी भरण्याचा. काहीही फायदा होत नाही. अगदी त्याप्रमाणे जे ऐकलं ते जर आम्ही नमूद नाही करून ठेवलं, लेखन नाही केलं तर आमच्या लक्षात सगळं एका तासाचे मुद्दे राहत नाही. आणि म्हणून त्रिसाधन, म्हणून त्रिसाधन आवश्यक. श्रवण, मनन, लिखाण आवश्यक. पेन, वही, पुस्तक आवश्यक. आणि म्हणून प्रस्थानत्रयीकडे वाटचाल करण्यासाठी त्रिसाधन महत्वाचं आहे. ह्याचं जर आम्ही महत्व समजून घेतलं तर मूर्खही शहाणा होतं, समर्थांनी सांगितलेलं आहे. आता माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. समर्थ सांगतात आहे, मी ब्रह्म आहे हा साक्षात्कार होण्यास वेळ लागत नाही. काय आश्वासन दिलं हो समर्थांनी बघा. केवढं आश्वासन दिलं आम्हाला. मी ब्रह्म आहे हे हा साक्षात्कार होण्यास वेळ लागणार नाही. लिखित ज्ञान संग्रहाचे महत्व लक्षात घेतलं तर. आता एक लक्षात घ्या, समजा हे उपनिषद जर लिखित स्वरूपात नसते तर आमच्यापर्यंत ते ज्ञान आलं असतं का. सुरुवातीला त्यावेळेला गुरुकुल पद्धती होती, त्यावेळेला मुखोद्गत करण्याची पद्धत होती. गुरुकुलमध्ये गुरु सांगायचे, सगळे मंत्र सांगायचे, वेद सांगायचे, उपनिषद सांगायचे आणि शिष्य ते पाठ करून घ्यायचा. आणि पाठ केल्यानंतर तो दुसऱ्यांना सांगायचा, तिसऱ्यांना सांगायचा, चौथ्यांना सांगायचा. असं ते ज्ञान प्रसार असा व्हायचा. पण ह्याला लिमिटेशन्स होत्या खूप. भेटल्या त्यांनाच सांगू, जो इच्छुक असेल त्यांनाच सांगू, म्हणजे ज्ञान असं कसं झालं, मर्यादित झालं, संकुचित झालं. मग लेखन कला विकसित झाली आणि लेखन कला विकसित झाल्यानंतर लिखाण आलं आणि ज्ञानाचा संग्रह वाढला. ज्ञानाचा संग्रह वाढला. आता लिखाण कला, लेखन क्रिया
लेखन कला विकसित झाली, लेखनाचा संग्रह वाढला, ज्ञानाचा संग्रह वाढला, उपनिषद आमच्यापर्यंत आलीत, काकांनी ती अधिक सोपी करून आमच्या समोर दिलीत. त्यानंतर डॉक्टर काकांनी लिखित स्वरूपामध्ये लिहिली, म्हणून आपण त्याच्यावर निरूपण करू शकतो, प्रवचन करू शकतो, आणि आपल्या ग्रुप मधल्या काही साधक, ज्येष्ठ साधक त्याच्यावर आणखीन नोट्स काढून त्या आम्हाला पोहोचवतात. पण त्या लिहितातच की नाही? त्यांनी लिहिलं म्हणून आमच्यापर्यंत शॉर्ट नोट्स आले की नाही? 1,500 पानं गीतेचे लिहिले हो साधकांनी, आपल्या ग्रुप मधले ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांनी. 1,500 पानं प्रत्येक श्लोकावर चिंतन लिहिलेलं आहे. केवढं मोठं मिशन झालं, आपल्याला कल्पना नसेल, पण 1,500 ते 2,000 पानं लिखाण झालेलं आहे त्यांचं. आणि ते लिखाण आज आपल्यापर्यंत पोहोचतंय की नाही? आधुनिक साधनांच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून. लिखाणाला किती महत्व आहे लक्षात घ्या. यावरून नुसतं लिखाणाचं महत्व जरी, महात्म्य जरी आम्हाला कळलं ना, तरी सुद्धा आम्ही प्रत्येक सत्संगाच्या वेळेला लेखनाचा प्रयत्न नका करू. सत्संग ऐकताना नका लिखाण करू, कॉन्सन्ट्रेशनने ऐका. त्याच्यानंतर आज कोणते मुद्दे झाले, बुद्धीला ताण द्या, हे सगळ्यात जास्त फायदेशीर होणारं लिखाण. ऐकताना लिहून घ्यायचं आणि मग वही बंद करून ठेवायची, मग ती उघडायचीच नाही. याही पेक्षा शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने ऐकायचं. ऐकल्यानंतर डोळे बंद करून बसायचे, विचार करायचा, आज कोणते कोणते मुद्दे झालेत. 2 मुद्दे आठवतात मला, काही हरकत नाही, 2च मुद्दे लिहून घ्यायचे. एकच मुद्दा आठवतो, काही हरकत नाही, एकच मुद्दा लिहायचा. एकच ओळ आठवते हो, काहीच हरकत नाही, एकच ओळ लिहायची. शांत बसायचं, त्याचाच विचार, त्या एकाच ओळीचा विचार करायचा. आज एक ओळ बुद्धीनी साठवून ठेवली, उद्या बुद्धी 2 ओळी साठवते, परवा 10 करते. एक दिवस सगळे मुद्देच्या मुद्दे लक्षात राहतात आणि तो सहजगत्या बोलायला लागतो. एवढं लिखाणाचं महत्व आहे. आणि बोलता बोलता ते तत्वज्ञान माझ्या जीवनामध्ये उपयोगी पडतंय की नाही, मी त्या तत्वज्ञानाप्रमाणे माझं जीवन चाललंय की नाही, हे बघायला माझा मी समर्थ होतो. आम्ही समर्थ होतो असं. आणि समर्थ झाल्यानंतर बोलता बोलता अनुभवा येते, हे अशा पद्धतीने अनुभवाला येतं. एक दिवस हळूच, अलगद, सावकाश आम्ही अनुभव रूपता अनुभवतो, असलेल्या अनुभवाला प्राप्त होतो. म्हणून बोलायचं, प्रवचनासाठी नाही बोलायचं. का वीस वक्त्यांना बोलायला प्रवृत्त केलं? एवढ्यासाठी प्रवृत्त केलं. बाकीच्यांनी पण प्रेरणा घ्याव्या आणि प्रवचनच केलं पाहिजे असं जरूर नाही. आत्मचर्चा, त्याच्यासाठी आत्मचर्चा सांगितलेली आहे. परत त्रिसाधन सांगितलेलं आहे, संपर्क, आत्मचर्चा, लेखन, संपर्क, आत्मचर्चा. जे ऐकलं ते लिहून घ्या, त्यानंतर आत्मचर्चा तयार व्हा. आज काय मुद्दे झाले, असा असा मुद्दा झाला, नाही नाही, आज समर्थांनी आपल्याला असं सांगितलं, हा एक तुमचा मुद्दा सुटला का, मी लिहून घेतो. माझा सुटला होता, तुम्ही सांगितलं, बरं झालं. आत्मचर्चा करायची, एकमेकांना शेअर करायचं, ते त्यांनी ते मुद्दे पक्के होतात, लेखनाने पक्के होतात, मग आत्मचर्चेने पक्के होतात, मग संपर्क, एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. संपर्क झाल्यानंतर तेच बोलायचं, दुसरं काहीच बोलायचं नाही. त्यांनी आणखीन मुद्द्याची उजळणी होते, ते पक्के होतात. आणि मग मी साधक या भूमिकेमध्ये दृढ होतो. आणि एकदा साधक या भूमिकेत मी दृढ झालो की साधन अनुषंगिक माझी दृष्टी तयार होते. आणि नुसतं साधन अनुषंगिक दृष्टी तयार होत नाही, तर ते साधन साध्यापर्यंत कसं जाईल, अशा ह्या विचार असे आमचे सुरू होतात. आणि त्या साधनाला साध्यापर्यंत आम्ही जाऊन जोपर्यंत भिडवत नाही, तोपर्यंत हे शब्द सगळे फोल्ट आहेत, शब्दजालम महारण्यम आहे.
एक लिखाण आम्हाला कुठपर्यंत घेऊन आलं बघा. आणि म्हणून लिखाणावर भर आहे. एवढंच मला या समासाच्या माध्यमातून सांगायचंय. आणि त्यासाठी चातुर्य मात्र फार आवश्यक आहे. लेखन कसं करायचं हे चातुर्यानेच करायचं. प्रत्येक शब्द लिहत बसायचा, मग 4 सुटतात, 4 नाही 4 लिहिले जातात आणि काहीतरी वेगळाच अर्थ होतो. असं पण करता कामा नये. आणि म्हणून या लेखन क्रियेचं अतिशय महत्व आहे. म्हणून आमच्यापर्यंत चातुर्य विवरण आज येऊ शकलं. मग आता अशा ह्या ज्या सगळ्या लिखाण आहे, हे जे लिखाण केलं, या आडव्या उभ्या सगळ्या रेषाच आहे की नाही हो? आडव्या उभ्या या सगळ्या रेषाच आहे की नाही? सगळ्या रेषा आहे. समर्थ म्हणतात तळ हातावर आणि कपाळावर पण अशाच रेषा आहेत. पण त्या शब्दांच्या रेषा आम्हाला कुठपर्यंत घेऊन जातात? मोक्षापर्यंत घेऊन जातात. आणि ह्या तळ हातावरच्या रेषा, कपाळावरच्या रेषा यांनी काय पाहतो हो? तळ हातावरच्या रेषा कशासाठी पाहतो आपण? भविष्य हात दाखवा. या रेषा काय सांगतात ते सांगतो. ते शास्त्र आहे. त्याच्या किती मागे लागायचं? नाही, या तुमच्या हातावर धनरेषा खूपच छान आहे. तुमच्या प्रारब्धात खूपच धन आहे. मग आता काहीच कमवायची आवश्यकता नाही का? डेरे हरीण खाटल्यावरही होईल का? आहे, ही रेषा सांगून राहिली आहे. हो, रेषा बोलक्या आहेत असं जरी असलं, त्याला बोलकं पण कोण करतो? शास्त्र करतो की नाही? मग त्या रेषांना बोलकेपणा आम्हाला पण त्याला बोलकेपणा करता येतो. समर्थ म्हणतात कशानी? प्रयत्नांनी. म्हणून ह्या तळहातावरच्या रेषा, कपाळावरच्या रेषा आणि एक प्रारब्ध रेषा असते, ती गुप्त असते. म्हणून प्रत्येकाच्या रेषा या जरी सारख्या वाटत असल्या तरी प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगळं वेगळं असतं. धनरेषा आमच्या हातावर लांब बसली आणि कोणाच्या हातावर तर कमी असली तर तरी सुद्धा रेषा रेषाच आहे, रेष रेषच आहे, त्यात बदल नाही. पण प्रारब्धात बदल आहे हो, नक्की बदल असतो. म्हणून प्रारब्ध सगळ्यांचं सारखं नसतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की रेखा ती तुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. समर्थ म्हणतात की हस्तरेषा तज्ञांचं असं मत आहे. जे शास्त्र हे जे शास्त्र आहे, या शास्त्राचे जे तज्ञ आहे, ज्योतिष शास्त्राचे तज्ञ, त्यांचं असं मत आहे की ह्या तुमच्या ज्या हातावरच्या रेषा, कपाळावरचं भविष्य कोण लिहितं? 5व्या दिवशी ती सटवी लिहिते. काय काय कल्पना करून ठेवतो. सटवी लिहिते, मग त्या सटवीने चांगलं लिहिलं पाहिजे. भविष्य कसं लिहिलं पाहिजे? सटवीने चांगलं लिहिलं पाहिजे. म्हणून मग तिला गोड धोड नैवेद्य करा. तिचा संध्याकाळी तिला प्रसन्न करण्यासाठी काय करा? छान नैवेद्य करा. प्रसन्न ती त्यांनी होत नाही. ती 5व्या दिवशी तर भविष्य अजिबात येत नाही. आधीच आम्ही आमच्या कर्माचं गाठोड्याप्रमाणे सगळं घेऊन आलेलो आहे. परंतु आम्ही जर प्रयत्न केले, जिद्दीने प्रयत्न केले, तर ह्या रेषा तितक्या पुसून जाते. या सगळ्या रेषा फिक्क्या होतात हो. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलंय. प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि म्हणून सगळ्या रेषा फिक्क्या होतात. पण आम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि या प्रयत्नासाठी आम्हाला चातुर्य वापरावं लागतं, की जेणेकरून त्या चातुर्याने आमच्या प्रयत्नाची प्रयत्न वाढतील आणि आम्ही आमचं प्रारब्ध बदलवू शकू. कसं? प्रारब्ध कसं बदलू शकू? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. कसा? आम्ही प्रयत्न केला, आम्ही पुरुषार्थ केला, आणि पुरुषार्थ केल्यानंतर प्रारब्धावश असणारे जे भोग आहे ना, या भोगाची आम्हाला भोग सुखाचा भोग असलो की दुःखाचा भोग असो, त्याच आमच्यापर्यंत ते भोग भोगायचे की नाही हे ठरवायला आम्ही आमचे मालक स्वतंत्र झाले.
प्रारब्धाने आम्हाला दुःखाचा भोग दिला, पण त्या भोगाचं दुःख आम्ही स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं याच्यासाठी आम्ही स्वतंत्र झालो. हे स्वतंत्र होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, आम्ही पुरुषार्थ केला. कोणता पुरुषार्थ केला? की प्रारब्धाने सुख दुःख येत आहे, माझा या प्रारब्धाशी या सुख दुःखाशी काहीही संबंध नाही. मी मूळचा आनंद रूप ब्रह्म आहे. हा विचार अंतःकरणात ठसवून घेण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले, अहोरात्र प्रयत्न केले. श्रवण मनन निधिध्यासन सतत केलं. श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहिलो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे सर्व ऐकावे असं मी केलं. काय प्रयत्न केले हो. मग काय विचारलंय त्या प्रारब्धाची जी रेष आहे, गुप्त रेष, प्रारब्ध आम्हाला छळू शकतं का? प्रारब्ध आम्हाला बांधू शकतं का? अजिबात नाही. म्हणजे रेषा फिक्की झाली की नाही. प्रारब्धाचे भोग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. याला प्रारब्धाचा नाश असं म्हणतात. आणि ही कला श्री गुरु शिकवतात. हे चातुर्य श्री गुरु शिकवतात. प्रारब्धाचा नाश कसा करायचा म्हणजे तुमच्या वाट्याला सुख दुःख येणार नाही असं नाहीच. दुर्धर आजार जडला हो शरीराला, आलाच की नाही प्रारब्धाचा भोग, पण त्याही आजारामध्ये सदभ्यासे निरंतर चित्तास परमपुरुषाची मोहर लागली. आता देह जाऊ अथवा राहू. सदभ्यास निरंतरसाठी अहोरात्र प्रयत्न आहे की नाही, प्रयत्नवाद आहे की नाही, त्यासाठी चातुर्य वापरला आहे की नाही प्रयत्न करण्यासाठी. पैसे मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो आणि किती युक्त्या नाना युक्त्यांनी पैसे मिळवतो. त्यांनी विचार करावा. पैसे वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतो, नाना युक्त्या. जायचंय आम्हाला बाजारामध्ये जायचंय, टॅक्सी करायची आहे, तितक्यात तिथून एक गाडी येते, त्याला हात दाखवतो, तो थांबतो, त्याला वाटतं हा काहीतरी अडचणीत आहे, त्याला म्हणतो तुझ्या गाडीवर कोणीच नाही, मी जरा तिथपर्यंत येऊ का? तो म्हणतो, त्याच्या अंतःकरणात भूतदया जागी होते. तो म्हणतो बसा बसा काही हरकत नाही. मनामध्ये विचार करतो, बरं झालं पैसे वाचले. केले की नाही चातुर्य वापरलंच की नाही. असं आम्हाला समर्थ आता सांगून आले आहेत की कशा पद्धतीने चातुर्याचा वापर करायचा आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करायचं नाही. वास्तव एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म सत्य आहे, एवढं वास्तव आहे. म्हणून त्या दिशेने आम्हाला अथक प्रयत्न करायचे आहे. आणि आमच्या प्रारब्धाच्या रेषा पुसल्याची खूप उदाहरणं आहेत की आम्हालाही आमच्या प्रारब्धाची रेषा पुसट करायची आहे. म्हणजे प्रारब्धाचे प्रसंग येतील, प्रारब्ध येईल, पण सदैव आम्ही प्रसन्नच. ती रेषा पुसट झाली. म्हणून प्रत्येकाचे विचार ऐकावे हो. 11वी ओवी सांगते त्यासाठी प्रत्येकाचा विचार ऐकावं. इतरांच्या अनुभवाशी आपण ताडून पाहावं, पण खरं आणि खोटं आपल्या मनातल्या मनात निवडावं. हे तुम्ही खोटं सांगता, काही सांगता, हे तुमच्या बोलण्यात काही अर्थ नाही, असं त्याला झिडकारू नये. समर्थ आता आम्हाला चातुर्य सांगून आलेत. चातुर्य कसं वागा व्यवहारामध्ये, व्यवहारकालीन हे चातुर्य जर आम्ही वापरलं तर आमची रेषा पुसट करायला आम्हाला खूप मदत होते. प्रयत्न आमचे जिद्दीचे होतात आणि प्रयत्न तडीस जातात. म्हणून सगळ्यात पहिले काय करायचं की सगळ्यांचा विचार ऐकायचं, अनुभवाशी ताडून पाहायचं आणि खरं खोटं मात्र शांतपणे आपण आपल्या मनामध्ये निवडायचं. खरं काय आहे, खोटं काय आहे. त्यासाठी कोणालाही तू चूक आहे असं म्हणू नये. आता मी ओव्या वाचणार नाही, कारण हा अतिशय सोपा समास आहे, आपल्या नेहमीच्या अनुभवातला आहे. त्याच्यामुळे 10 मिनिटं आहे, 10 मिनिटं या समासामधले काही महत्वाचे मुद्दे सांगणार. अतिशय सोपं आहे.
कोणाला चूक म्हणायचं नाही आणि त्यांच्या विचारामधला लाभ हानीचा विचारही करायचा नाही, की ते विचार करून आले त्यांनी त्यांचा फायदा आहे की तोटा आहे हा विचार मी करायचा नाही. मी फक्त माझा विचार करायचा की माझ्या विचारांनी माझा लाभ होणार आहे की हानी होणार आहे. आपण काय करतो दुसऱ्यांचा फार विचार करतो. तो असा बोलला ना, चांगलं नाहीये हे लक्षण त्याच्या बोलण्याचं. त्याचा त्याचा घात आहे. त्यांनी त्याचा घात होतो. अरे बाबा पण हे सगळं ठीक आहे. पण त्याचा घात होतो हे बरोबर आहे. पण त्याच्या बोलण्यानी तुझ्या अंतःकरणामध्ये जी गढूळता तयार झालीये, ज्या तरंगाच्या लाटा तयार झालाय, त्यात तुझे आनंद गेलाय, प्रसन्नता मोडलीये, तुझा केवढा मोठा घात झालाय. हा विचार करतो का आपण? नाही. मग या ठिकाणी चातुर्य आम्ही वापरायचं की कोणाच्याही उगीचच त्याच्याशी उगीचच वाद घालायचा नाही. समर्थांनी यावरून घेतलंय की प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलोनिया. उगीच कोणाच्या तोंडी लागण्यात काय अर्थ आहे? उगीचच कोणाच्या तोंडी लागू नाही म्हणजे विचारल्याशिवाय आपण सांगू नये. पुष्कळ लोक हट्टी असतात ना, त्यांना हो म्हणावं फक्त. होला हो म्हणावं आणि त्यांचं मन सांभाळून घ्यावं. थांबा, तुम्ही बोलू नका. हे समजत नाही. असं म्हणण्यापेक्षा फक्त हो म्हणावं. काही लोक असतात हट्टी. असं काम करायचं म्हणजे करायचं. हे केलं का? केलं का? हो म्हणावं. त्यांचं मन सांभाळावं. त्यांना बरं वाटतं. ह्यानी काय होतं? यांनी आपली प्रसन्नता टिकून ठेवतात. ह्या चातुर्याने अंतरंगाची प्रसन्नता टिकून राहते आणि मग ती प्रसन्नता कशी राहते? टिकून राहिली म्हणजे ती दृढ होते, अपरिवर्तनीय होते. झालं. चातुर्य लक्ष किती सोपं आहे हो. सोपं आहे, फार कठीण आहे हो. म्हणायला सोपं फार आहे. मला सांगायला खूप सोपं आहे. आपल्याला सगळ्यांना माझ्या आपल्या सगळ्यांना ते चातुर्य लक्षणाने जीवन जगणं फार कठीण आहे. एकदा हो म्हणू, दोनदा हो म्हणू आपण, चौथ्यांदा आपण वैतागतो. सारखं सारखं तेच सांगून राहिले तुम्ही. आपला वैताग होतो. आपली प्रसन्नता मोडते आणि इथेच आम्हाला आमचा निश्चय कमी पडतो. म्हणून उगीचच अज्ञानी जनांना ज्ञानी करणाऱ्यांचे जीवनच वाखाणण्यासारखे असते. म्हणून अज्ञानी जनांना जे ज्ञानी करतात ते खरोखरच धन्य होत. ते खरोखर धन्य होत. कारण या लोकांचं अज्ञान काढण्यासाठी त्यांना एवढे प्रयत्न करावे लागतात आणि ते सगळे प्रयत्न करण्यासाठी ते काटा तर काढायचा परंतु दुखापत पण झाली नाही पाहिजे. याला युक्तीने काटा काढणं म्हणतात की नाही. काटा आतमध्ये गेल्यानंतर खसकन सुई जर खूप असली तर किती वेदना होतात. हळूहळू काटे. आता काटाच कोणाला माहित नाही. नवीन पिढीला काटा म्हणजे काय माहितच नाही. सिमेंटचे जंगल आहे सगळीकडे. सिमेंट रोड आहे. काटा नावाची वस्तूच माहित नाही. पण ज्यांना माहिती आहे त्यांना काटा गेल्यानंतर खसकन सुई काढून खसकन काढतो का आपण? हळूहळू आधी बाजूचं सगळं बाजूला काढतो आणि मग त्याला हळूच ओढून घेतो की नाही. ज्याला युक्ती लागते की नाही तीच युक्ती आम्हाला इथे करायची आहे. तेच चातुर्य आम्हाला इथे करायचंय. समाजामध्ये मिसळायचं तर आहे परंतु समाजामध्ये मिसळून आपण युक्तीने बाजू पलटवायची आहे. कोणाची? समोरच्याची बाजू पलटवायची आहे. जे अज्ञानी आहेत त्यांची बाजू पलटवायची आहे. माझ्या फायद्यासाठी बाजू पलटवायची नाही. राजकारणी लोक अत्यंत चातुर्य वापरतात. फार चतुर असतात. आता सुरूच आहे. वादळच चालू आहे सगळं चातुर्याचं. तिकडे आम्ही जायचं नाही. आम्हाला परमार्थामध्ये चातुर्य कसं वापरायचं आणि त्यांनी आम्ही आमच्या ध्येयापर्यंत कसं आमची प्रसन्नता कशी टिकून ठेवायची हा विषय आहे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या कलाने वागायचे. विरोध न करता बोलायचं त्यांच्याशी. विरोध नाही करायचा. एकदम विरोध नाही करायचा. काहून चालायचं का? बिलकुल नाही असं म्हणून चालायचं का? बघू ना, विचार करू. वाणीमध्ये माधुर्य बघू, विचार करू. विचाराधीन घ्यायला काय हरकत आहे आपला मुद्दा. तो म्हणतो हो खरंच त्यालाही योग्य मार्ग मिळतो.
योग्य विचार मिळतो की विचार करू असं म्हणाले आत्ता. म्हणजे आपण याच्यावर विचार करायला पाहिजे. मग तो अधिक विचार करतो. जाणं योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेतो. म्हणजे आपण त्याला योग्य दिशेला लावण्याचा प्रयत्न केला की नाही? नक्की केला आणि ह्याला त्याच्याशी जणू एकरूप व्हावे असं समर्थ म्हणतात. ह्याला एकरूप होणं असं म्हणतात. एकदम विरोध न करता त्याच्या कलाने घ्यायचं, विरोध नाही करायचा. आणि असं दुसऱ्यांच्या हिताचा विचार आम्ही करायला पाहिजे आणि हळूहळू असा विश्वास संपादन आम्ही करायला पाहिजे आणि मग असा विश्वास संपादन केला की मग त्याला परमार्थ आम्ही शिकवायचा, समजावून सांगायचा आणि मुक्त करावा. त्याला मुक्त करावं. कोण करतात? ज्ञानी लोक असंच कलाकलांनी घेतात. एकदम श्री गुरु बघा आपल्याला एकदम ब्रह्मरूपतेचे धडे नाही देत. हळू हळू आधी जीवन जगण्याचे धडे देतात. देतात की नाही? हसत खेळत परमार्थ होतो की नाही? डोक्यावरचा भार श्री गुरूंच्या पायाशी ठेवावा आणि मी केलंय म्हटलं की त्याचा भारा तयार होतो. कापूस हलका असतो पण त्यात पाणी भरलं की तो जड होतो. पाणी कशाचं? अहंकाराचं पाणी, ममतेचं पाणी त्या कापसात भरल्या गेलं की तो जड होतो. काय करायचंय? हलका करायचा की जड करायचा? श्री गुरु आम्हाला युक्ती सांगतात. अहो हलका करा, भारा नका ठेवू, भार ठेवा आणि मग तो सगळा श्री गुरूंच्या चरणावर अर्पण करून द्या. असं हळूहळू मुक्त करायचं. असे श्री गुरु आम्हाला युक्तीने मुक्तीकडे नेत असतात. आणि अशा पद्धतीने जर आम्ही आमची स्वतःची अशी भूमिका जर तयार केली तर मात्र त्यात आमची प्रसन्नता कायम राहते. धके चपेटे सोसावे, नीच शब्द साथ जावे, प्रस्तावनी परावे आपले होती. 22वी ओवी आम्हाला सांगते लोकांची केलेली अवहेलना, कष्ट, विरोध सगळं सोसावं लागतं हो. सगळं सोसावं लागतं. आपल्याला ज्यावेळेला आपल्याला समाजामध्ये काम करायचं असतो, समाजामध्ये वावरायचं असतो, त्यावेळेला अवहेलना पण होते, कष्ट पण होतात, विरोध सुद्धा होतात. पण एवढं सगळं सहन करून जर आम्ही चातुर्याने त्याच्यातून मार्ग काढला तर लोकांची बुद्धी पालटते आणि ते आपलेसे होतात. चातुर्याने आपलेसे होतात. त्यांच्याशी कसं बोलायचं? त्यांच्या होला हुलावायचं, त्यांना विरोध नाही करायचा, त्यांचं मन नाही दुखवायचं. राखावी बहुतांची अंतरे समर्थ म्हणतात. त्यांना एकदम परमार्थ न सांगता आधी व्यवहार नीट करा, प्रपंच आधी आनंदाने करा, प्रपंच सुखाने करा, मग सुखरूपतेकडे जा, सुखातून सुखरूपतेकडे जा. अशा पद्धतीने हळू त्यांना जर आपण वळवत आणलं तर ते एक दिवस साधक या भूमिकेमध्ये राहून सिद्ध होण्याकडे जातील. ही डॉक्टर काकांची कला आहे. ही चातुर्याची कला डॉक्टर काकांनी फार छान शिकवली आहे. काय चातुर्य सांगितलंय? एकच उदाहरण सांगते. काका गडावर येणं जमत नाही. घरी आम्हाला नातू खेळवावे लागतात. तळमळ दिसली अंतःकळाची. काका म्हणाले मुलगा कमवतो, सून कमवते. घरी गडावर शिबिर असतं त्यावेळेला घरी नोकर चाकर ठेवा. सून पण खुश होईल आणि अशी सिस्टीम घरी लावा. भरपूर पैसा कमवतात आहेत, आपणालाही पेन्शन आहे, त्याचा वापर असा करा आणि गडावर अभ्यासाला या. मात्र अभ्यास झाल्यानंतर तरच घरी जा आणि घरी गेल्या गेल्या पदर खोचून कामाला लागा. दुप्पट काम करा. यायच्या आधी पण दुप्पट काम आणि आल्यानंतर पण दुप्पट काम. म्हणजे तो दुप्पटीचा वेळ तुम्ही भरून काढाल, मधली गॅप तुम्ही भरून काढाल. ती गॅप पडली ती गडावर अभ्यासाला लावा. काय युक्ती सांगितली हो का? दोन पेशंटच्या मध्ये अभ्यास. काय चातुर्य, काय युक्ती.
त्या आम्हाला शोधून काढाव्या लागतात युक्ती. आणि म्हणून आम्ही अनेक लोकांमध्ये जरी आपण वावरलो तरी सुद्धा कार्यासाठी फार थोडे लोक सापडतात. पण एका ठिकाणी राहिलं तर हे शक्य होत नाही. म्हणून थोडे का लोक असे ना, त्या थोड्या लोकांसाठी फिरावं लागणार आहेच आणि फिरावं. प्रचार प्रसार करणाऱ्यांनी या गोष्टीसाठी फिरावंच. एखादा जरी त्याच्यातून आपल्याला मिळाला तरी खूप मोठं कार्य झालं हो, खूप मोठं कार्य. आणि म्हणून सावधपणे सर्व जाणावे, हे सगळं सावधानतेने करावं, सावधपणे करावं. वर्तमान आधीच घ्यावे, जाऊये तिकडे जावे विवेकसहित. सगळ्या पुढच्या परिस्थितीचा अंदाज घ्यावा. आणि जिकडे आपल्याला जायचं असेल तिथल्या सगळ्या राजकारण, आर्थिक स्थिती, नेतृत्व, लहान मोठ्या व्यक्तीची माहिती सगळी घ्यावी आणि मग कार्यासाठी जावं. नुसतं आम्ही येतोय म्हणायचं आणि धडकन जाऊन ते धडकायचं नाही. आधी नीट पाहणी करावी, नीट त्यांच्याशी बोलावं. नियोजन कसं करताय, कसं करत नाही, काय आहे, काय नाही, तुमची सोय कशी आहे, त्यांच्या सोयीने घ्यावं. आपण आपलंच तिथे सांगू नये. नाही, महाराज का प्रवचन है तो बड़ी टीम आने वाली है, बड़ा पेंडाल लगेगा, बड़े बड़े पोस्टर लगेंगे. नाही, आधी एक कोणीतरी येतं त्यांचे शिष्य, ते सांगतात की आमच्या महाराजांना असं पाहिजे तसं पाहिजे, 5,000 लोक पाहिजे, मग ऍडव्हर्टाईज करा, लोकांसाठी गाड्या पाठवा. नाही, तिथली परिस्थिती पाहून त्या परिस्थितीची पाहणी करून तिथे प्रचार प्रसार करावा. आणि एखाद दुसरा माणूस जरी मिळाला तरी सुद्धा खूप मोठं कार्य झाल्याच्या समाधानात असावं. प्रसन्नता टिकून राहील की नाही हो. नाही तर माझ्या प्रवचनाला आज लोकच नाही आले हो. यावेळेला प्रवचनाला 100ची गर्दी आणि अभ्यास वर्गाला 40च लोक. अहो, एका माणसासाठी सुद्धा अभ्यास वर्ग, एका माणसासाठी सुद्धा प्रवचन, या भूमिकेमध्ये असा मग जमेल. आणि असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रबोधनासाठी आम्ही सज्ज होत नाही. म्हणून पाठांतर पण असावं. पाठांतर पण भरपूर असावं. प्रबोधन करायचं म्हणजे पाठांतर असलं पाहिजे. त्यांना पटकन आपल्याला दाखला देता आला पाहिजे की समर्थ असं म्हणतात, तुकाराम महाराज असं म्हणतात. आणि दुसरा विषय सुद्धा कोणाला लिहून द्यायची जर मदत करायची असेल तर नक्की लिहून द्यावा विषय, त्यांना मदत करावी. काय काकांनी दिलंय, समर्थांनी जे दिलंय ना त्या पद्धतीनेच काकांची कार्यपद्धती आहे. खूप आनंद होतोय. आपल्याच कार्यपद्धती ही सगळी जुळती मी ती कार्यपद्धती पाहिली. तेवढ्या काळापूर्वी एवढे समर्थांचा काळ आता किती जुना झाला हो, 500-600 वर्ष होऊन गेले. त्या काळामध्ये केलेलं लिखाण आज काकांनी तंतोतंत त्याप्रमाणे आपलं कार्य तंतोतंत तसं केलं आणि बाकीच्यांना आपल्या सगळ्यांना ते सांगितलं. आणि त्याच पद्धतीने कार्य सुरू आहे. यात आपला काही मोठेपणा नाही हो. आता कळलं ना, लोक म्हणतात की काय ताई नियोजन तुमचं. अहो, माझं नियोजन नाही हे. खरं सांगते, हे नियोजन समर्थांचं आहे. समर्थांनी नियोजन केलेलं आहे. तेच आम्ही सूत्र हाती पकडलं आपण सगळ्यांनी आणि आपण पुढे चाललो. समर्थांचं नियोजन आहे. पटलं की नाही आता? आजच्या समासावरून नक्की आपल्या लोकांना पटत असेल की समर्थांच्या नियोजनाप्रमाणे कार्य चालू आहे. आपल्या सगळ्यांचं कार्य समर्थांच्या कार्य नियोजनाप्रमाणे काकांनी पण तसं केलं आणि काकांकडून ते आपल्याकडे आलं. याचा आज आपल्याला सगळ्यांना पुरावा मिळतोय की नाही? नक्की मिळतो आहे. आणि म्हणून ज्यांच्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जैसे जयास पाहिजे तैसे तयास दिजे तरी मग श्रेष्ठची होई जे सकाळ मान्य. आणि अपेक्षेप्रमाणे ते देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. त्यांची जी अपेक्षा आहे त्या विषयातून त्यांना काय हवंय तो पुरेपूर प्रयत्न करावा, आटोकाट प्रयत्न करावा.
आणि असा जो करतो तो सगळ्या भूमंडळामध्ये सगळ्यांचा आवडता होतो. त्याला सामान्य कधी समजू नये हो, कधी समजू नये. तो सगळ्यांचा आवडता होतो, त्याच्याशी लोक एकनिष्ठ असतात. आणि अशी चातुर्याची लक्षणे ज्यांच्यामध्ये आहेत ते मात्र त्यांना सगळं सर्व कार्यामध्ये सर्वत्र यश लागतं, सगळीकडे यश लागतं. काकांचं तत्वज्ञान ऐकलं की लोक म्हणतात आम्ही असं ऐकलंच नाही. आणि एकदा तत्वज्ञान काकांचं ऐकलं, एकदा जीवनशैली काकांची ऐकली की त्या जीवनशैलीलाच चिकटून लोक तिथेच राहतात. आणि जनसमुदाय वाढत जातो, कसा वाढत गेला कळलंच नाही हो. फेविकॉल तिकडून आलं हो काकांकडून. काय तत्वज्ञान मांडलंय काकांनी, काय जीवन पद्धती मांडली आमच्या समोर. आणि म्हणून अशा साधकाला मग अजिबात काहीच कमी जात नाही, काहीच कुठे कमी पडत नाही. याला चातुर्य लक्षण असं म्हणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6वा गुरु शिष्यात्मक संवादात्मक दासबोध या ग्रंथातील चातुर्य विवरण नावाचा समास 6वा समाप्त. रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी ताई. रेखावरी नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कल्पना ताई नमस्कार करते. रामकृष्ण हरी नमस्कार करते.